मावशी तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता आपल्या सकाळची सुरुवात झाली आहे आणि सकाळची सुरुवात झाली म्हटलं म्हणजे बायकांची तर कामच सुरुवात होऊन जाते। त्याच्याने मी माझे घर वगैरे सगळे क्लीन झाले आहे। त्यानंतर माझे मिस्टर ऑफिसला गेले आहे आणि आता मी करत आहे पूजा, देवपूजा केल्यानंतर तुम्हाला भेटते। ओके, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा। तर आता माझी आंघोळ वगैरे आटपून गेली होती। त्यानंतर मी पूजा करायला घेतली आणि आता मी चालली फुलं घ्यायला। बघू शकता तुम्ही आमच्या वाड्यातच छान अशी रंगीबेरंगी फुलं आहेत। फुलं घेऊन झाल्यावर मी पूजा करून घेतली आणि पूजा केल्यावर असे प्रसन्न वातावरण वाटते ना, जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत असं वाटतं की काहीच काम झालं नाही। पूजा झाली तर असं छान असं प्रसन्न वातावरण वाटतं आणि अर्धे कामं होऊन जातात आणि घरामध्येही शांतता व प्रसन्न वातावरण राहत असते। म्हणून नेहमी झाडू वगैरे फरशी पुसून झाली का सर्वात आधी मी पूजा करून घेत असते। बघू शकता तुम्ही किती छान अशी पूजा झालेली आहे, प्रसन्न वातावरण झालं आहे। तर आता मी येथे चहा ठेवत आहे माझ्यासाठी। मी चहा घेतलाच नव्हता सकाळी, तर मी आता चहा घेत आहे। तर या तुम्ही पण चहा घ्यायला। चहा घेऊन झाल्यावर मग मी बाकी माझ्या कामाची सुरुवात करणार। आता वाजले आहे 12:30 आणि आता माझा स्वयंपाक चालू आहे। तोपर्यंत तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते। आमच्या इकडे किती ऊन पडत आहे बघा, इकडे किती भयंकर ऊन आहे आमच्या गावात। प्लीज। तर नमस्कार मित्रांनो, तर आता दुपारची वेळ झालेली आहे, 12:30 वाजले आहे आणि मी आता करत आहे भाजीची तयारी। तर तसं तर ते सकाळी दही खाऊन गेले होते तेव्हापासूनचे ते डायरेक्ट 2 वाजेले, तर सकाळी टिफिन वगैरे काही नेत नाही। तर मग मी स्वयंपाकाची तयारी करत आहे। आता डाळ भात वगैरे लावला, पोळ्या आणि भाजी बाकी आहे। आता करेल मी मसाल्याची पाटवडी रस्सा भाजी। त्याला तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा। गावाकडे तर कोणी चुनवड्या पण म्हणतात, तर तुम्ही सांगा तुमच्या इथे ह्या भाजीला काय नाव आहे, नक्की कमेंट करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। मी स्वयंपाक झाल्यावर तुम्हाला भेटते। ओके, तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे। डाळ भात, पाटवडीची भाजी आणि पोळ्या हे करून झालं होतं आणि माझे मिस्टर 2 वाजेला येतात। त्या अगोदर माझा स्वयंपाक तर खूप वेळचा झाला होता। बघू शकता तुम्ही छान अशी मस्त भाजी झालेली आहे। जर कोणाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला या भाजीची रेसिपी शेअर करणार। कोणाकोणाला ही भाजीची रेसिपी हवी आहे तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।